नमस्कार, मी सृष्टी गुरुजी. माझे यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल. ज्योतिषशास्त्र हा माझा मुख्य विषय आहे आणि त्याचबरोबर उपाय देखील. तर अनेकांना अनेक प्रश्न असतात. कोणाला कोणती शांती केल्याने लाभ होईल, कोणती शांती करावं, चंडिका स्तोत्र करावं, चंडिका यज्ञ करावा, नवग्रह करा, नवचंडिका करावा वगैरे अनेक गोष्टी. तर त्यामागे काही तसा आधार नाही की असं झाल्यावरच करावा. पण सर्वसामान्यपणे नवग्रह शांती ही आपल्या प्रत्येक पूजनात होते. म्हणजे वास्तुपूजनात नवग्रह शांती, पूजा असली नवग्रह शांती, सत्यनारायण पूजा असो, कोण गृहप्रवेश नवग्रह शांती ही होतच असते. पण हिचं स्वरूप छोटं असतं. नवग्रह शांती यज्ञपूर्वक करावयाची असल्यास तो 2-3 ब्राह्मणांचं असतं लागतात आणि त्यांच्याकडनं तेवढ्या रुचा म्हणून घ्याव्या लागतात. असा तो थोडा व्यापक प्रमाणात व्यापक असा कार्यक्रम आहे. तर नवग्रह शांती ही त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची ठरते. कारण ग्रहशांतीने आपल्या बराचसा भार कमी होतो. पण केव्हा करावी, तर मी 6-7 मुद्दे देतो. ते विचारात घेऊन नवग्रह शांतीचा बाबत विचार करा. घरात एखादे मंगल कार्य घडविण्यासाठी नवग्रहाचे आशीर्वाद मिळावे म्हणून जातकाच्या कुंडलीत वाईट दशा, अंतर्दशा चालू असतात. गांगरून गेलेला असतो, भेदरलेला असतो, काय करावं कळत नाही. अशा वेळेस तुम्ही नवग्रह शांती करा, तिचा निश्चितपणे उपयोग होतो. दीर्घकाळ चालणारा रेंगाळणाऱ्या आजारातून बरे होण्यासाठी नवग्रह शांती करा. बराच काळ एखादा आजार आहे, त्यातून काही बरं वाटत नाही आहे, एक झालं की दुसरं झालं की तिसरं, अशी साखळी पद्धतीने त्रास होत असेल आजाराचा, त्यावेळेला नवग्रह शांती करा. काही प्रमाणात तुम्हाला बरं वाटेल. कालसर्पदोष, मंगळ दोष यांचं वैशिष्ट्य काय आहे की यांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो. सतत संघर्षमय जीवन. तर थोडं जीवन सुलभ व्हावं म्हणून कालसर्पदोष व मंगळ दोष असलेल्या व्यक्तींनी नवग्रह शांती करावी. आपल्या कोणत्याही कठीण समस्येचे निवारण होण्यासाठी तुम्हाला नवग्रह शांती करता येईल. जी समस्या असेल त्या समस्येच्या निवारण करणारी जीव देवता आहे, तिचं प्रथम विधी करावा आणि शक्य झाल्यास नवग्रह शांती करून घ्या. त्यामुळे दुहेरी फायदा होईल. एक दुसरं, नवीन घरात गेल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत आपली प्रगती व्हावी अशी इच्छा असल्यास त्याने देखील नवग्रह शांती करावी. आता या 7-8 बाबी सांगितल्या मी तुम्हाला. याशिवाय कोणताही त्रास नसल्यास नवग्रह शांतीचा उपयोग होत नाही.
ह्या नवग्रह शांती बाबत मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकामध्ये लिखाण करणार आहे. लिखाण सध्या चालू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.